सरांचं जे कार्य आहे हे कामगार साहित्य संमेलनाच्या बद्दल तर आहेतच, परंतु कवितेतून कामगारांचे प्रश्न, कामगारांच्या विविध जाणीवा या सगळ्यांची मांडणी सरांनी केलेली आहे. इतकंच नव्हे तर सरांची दुसरीच्या पुस्तकामध्ये सुद्धा कवितेचा समावेश अभ्यासक्रमामध्ये आहे. पाचवीच्या पुस्तकात सुद्धा 2 कविता आहेत. त्या कवितांकडे पण मी येणार आहे. आता सर आपल्याला घामाच्या संदर्भातली एक कवितेचं वाचन करून दाखवतायत. सध्या वारीचे दिवस आहेत. सकाळीच मी निवृत्तीनाथांच्या पालखीचं सिन्नरमध्ये आगमन झालं, तिचं दर्शन घेऊन आलो. आणि कामगार मात्र वारीला जाऊ शकत नाही. तो तिन्ही पाळ्यांच्या चक्रामध्ये अडकलेला असतो. काम हीच त्याची वारी ठरते, या आशयाची ही कविता आहे. कवितेचं नाव आहे वारी. सेकंड नाईट राबू तिन्ही पाळ्या, सेकंड नाईट राबू तिन्ही पाळ्या, पाण्याच्या चिपळ्या घेऊ हाती. भरवू कोळसा पेटे बॉयलर, भरवू कोळसा पेटे बॉयलर, चिमणीचा धुर विठू आम्हा. कारखाना आम्हा पंढरी निवास, कारखाना आम्हा पंढरी निवास, भरवितो घास पांडुरंगा. खडखडाटाचे अभंग गवळणी, खडखडाटाचे अभंग गवळणी, दुजा यंत्राभुनी हरी कैसा. खडखडाटाचे अभंग गवळणी, दुजा यंत्राभुनी हरी कैसा. रोज करू आम्ही 8 तास वारी, रोज करू आम्ही 8 तास वारी, कामात श्रीहरी पाहू सदा, कामात श्रीहरी पाहू सदा.